नमस्कार मंडळी, आज तुम्हाला गुळाच्या साटोऱ्या कशा करते ते सांगते। ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे। 2 वाट्या मैदा, 1 वाटी किसलेले खोबरे, 1 वाटी कणिक, इकडे तुम्हाला गरमरीत कणिक जर मिळाली तर अजून चांगलं, 1 वाटी बारीक रवा, 1 मोठी वाटी गूळ, सगळं साहित्य घेतलेलं आहे। 2 वाट्या मैद्यामध्ये 2 टेबलस्पून तुपाचं मोहन घातलं। इकडे तुम्ही गरम तुपाचं मोहनसुद्धा घालू शकता आणि हे सगळं मोहन हाताने मैद्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे। आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, हाताने चोळून चोळून हे मैद्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर कोमट दुधामध्ये हा मैदा भिजवून घेतला आणि एका साईडला मुरत ठेवलेला आहे। एकीकडे पॅन गरम करून पॅनमध्ये 1 वाटी किसलेले खोबरे छान मंद आचेवर 5 ते 7 मिनटं परतून घेतलं आणि खोबरं परतून झाल्यानंतर ते काढून ठेवलेलं आहे। नंतर त्याच पॅनमध्ये 1 वाटी रवा घेतला। मला इकडे खूप बारीक रवा नव्हता मिळाला, म्हणून जो मिळालेला आहे तोच रवा मी वापरलेला आहे। रवासुद्धा मंद आचेवर 5 ते 7 मिनटं छान भाजून घेतला आणि तो सुद्धा काढून ठेवला। त्यानंतर 1 वाटी कणिक घेतली, कणिकसुद्धा पॅनमध्ये 5 ते 7 मिनटं छान भाजून घेतली आणि हे सगळं मिश्रण एकत्र काढून ठेवलेलं आहे। त्यानंतर 2 टेबलस्पून खसखस घेतली आणि खसखससुद्धा 1 ते 2 मिनटं छान परतून घेतली आणि मिश्रणामध्ये ही खसखससुद्धा टाकली आणि शेवटी ह्या मिश्रणामध्ये थंड झाल्यानंतर 1 मोठी वाटी बारीक केलेला मऊ असा गूळ घातला आणि सगळ्या मिश्रणामध्ये हा गूळ हाताने छान चोळून चोळून एकजीव केलेला आहे। इकडे तुम्ही 2 ते 3 चमचे कोमट दूध किंवा पाणीसुद्धा हे मिश्रण एकजीव करताना वापरू शकता। पाण्याचा किंवा दुधाचा हात या मिश्रणाला तुम्ही लावू शकता आणि हे मिश्रण छान हाताने असं आधी एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये जायफळ आणि वेलची पावडर चवीनुसार घातलेली आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, हे सगळं झाल्यानंतर मैदा जो मुरत ठेवलेला होता त्या मैद्याच्या छोट्या छोट्या पात्या लाटून घेतल्या आणि त्यामध्ये हे सारण भरलेलं आहे आणि छानपैकी साटोऱ्या तयार करून घेतलेल्या आहे। आधी बसून शांततेत सगळ्या साटोऱ्या आधी तयार करून घेतल्या। त्यानंतर तेल गरम करून मंद आचेवर तेलामध्ये या साटोऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि या साटोऱ्या चवीला खूप छान लागतात। तुम्हीसुद्धा नक्की करून बघा। धन्यवाद।